3 मे 2026 ला झालेली नीट यूजी 2026 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं घेतलाय. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट परीक्षेतील पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. देशातल्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी 3 मे 2026 ला झालेली नीटची परीक्षा दिली होती. त्यात महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांचाही समावेश होता. पण परीक्षेच्या आधीच 24 तास अगोदर या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्यामुळं पेपर फुटला होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. तसंच या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही आणि कोणतीही अतिरिक्त परीक्षा फी देखील द्यावी लागणार नाही. मे 2026 परीक्षेचा नोंदणी डेटा, उमेदवारी आणि निवडलेली परीक्षा केंद्रच पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी ग्राह्य धरली जातील. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. तसंच नीट परीक्षेच्या नवीन तारखा आणि ॲडमिट कार्ड वेळापत्रकासह पुढील सर्व माहिती एजन्सीच्या अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.